नमस्कार. द नॉलेज इज पॉवर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आज आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. विषय आहे 2 दिवसाची मजा आयुष्यभराची सजा. तर बघा, आज सुंदर असा विषय आहे 2 दिवसाची मजा आयुष्यभराची सजा. तर बघा मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. तर बघा आजचा विषय. तर बघा, एक छोटंसं गाव होतं आणि हा गाव एका डोंगरावर वसलेलं होतं. डोंगर म्हटलं तर झाडे झुडपे आलीच, आणि हा गाव डोंगरावर वसलेले असल्यामुळे थंड आल्हाददायक हवा, सुंदर वातावरण, हिरवेगार झाडी अशात हे गाव वसलेलं होतं. आणि येथील माणसं ही आनंदाने राहत होती. गाव थोडं मोठंच होतं आणि वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं राहत होती, आणि ही सर्व माणसं गुण्या गोविंदाने राहत होती. हे एक ह्या गावाचं वैशिष्ट्य. एकमेकांच्या कार्यक्रमात सुखदुःखात सहभागी होणे हे या गावाचं वैशिष्ट्य होतं. परंतु ह्या गावात जाण्यासाठी सुखसुविधा, भौतिक सुविधा नव्हत्या, कारण की गाव उंचावर असल्यामुळे जाण्यासाठी पायवाटच होती. लाईटीची व्यवस्था म्हणजेच विजेची व्यवस्था व्यवस्थित नव्हती. कधी लाईट गेली तर 2-2, 3-3 दिवस लाईट नसायची. या गावामध्ये शाळा नसल्यामुळे, म्हणजे शाळा होती ती छोटी शाळा होती 1ली ते 4थीपर्यंत, परंतु पुढील शिक्षण घेण्यासाठी बाहेरच्या गावामध्ये जावं लागत होतं. या गावातील बरीचशी मुलं दुसऱ्या गावातील कॉलेजला जात होती, आणि गाड्यांची व्यवस्था नसल्यामुळे, वाहनांची व्यवस्था नसल्यामुळे ही मुलं पायीच जात होती. या गावातीलच एक खूप हुशार मुलगा होता. हा मुलगा नेहमी मुलांच्या अगोदर जात होता किंवा त्यांच्यानंतर, कारण की तो एकटाच जात होता. तो अतिशय प्रामाणिक, हुशार, शिस्तप्रिय आणि स्वावलंबी, अतिशय कष्ट करणारा असा मुलगा होता. शाळेमध्ये, गावामध्ये एक शांत मुलगा म्हणून त्यांचं नाव लौकिक होतं. त्याचं नाव सर्वच जण काढत असल्यामुळे त्याच्या आई व वडिलांना खूपच आनंद वाटत होता, नातेवाईकांना आनंद वाटत होता. परंतु दिवसेदिवस निघून जात होते. हा 9वीतून 10वीत जातो. अचानक त्याला काही मुलांची संगत लागते, आणि काही मुलांची संगत लागल्यामुळे तो त्या मुलांच्यात वावरू लागतो. ते काही मुलं चुकीच्या गोष्टी करणे, चुकीच्या कृत्ये करणे याकडे वळलेली असतात. अशातच तो मुलगा त्या गोष्टीकडे वळतो. हा हुशार मुलगा होता.
आणि अशातच त्यांच्याच गावातील एका 9वीच्या मुलीशी त्याचं प्रेम प्रकरण जुळतं. प्रेम प्रकरण जुळल्यानंतर त्याचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. ती मुलगी तशी अभ्यासात व्यवस्थित होती, हुशारच होती असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु यांचं प्रेम प्रकरण झाल्यामुळे हे नेहमी भेटणे, अभ्यास न करणे, शाळेत वेळेवर न जाणे, दांडी मारणे अशी कृत्ये चालू होतात. गावातून दररोज येऊन जाऊन करत असल्यामुळे आईवडिलांना असं वाटतं आमची मुलं शाळेत जातात, परंतु हे शाळेत जात नव्हते, दांड्या मारायचे. शिक्षक विचार करायला लागले, हा मुलगा कधी गैरहजर राहत नव्हता, हा गैरहजर का राहतो? म्हणून एके दिवशी त्याच्या घरी येतात आणि सांगतात की तुमचा मुलगा नेहमी गैरहजर राहतो. अहो दादा, अहो ताई, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. शेतीची घरची काही कामं असतील तर त्याला यावर्षी लावू नका. हुशार मुलगा आहे, अभ्यासात कमी पडलेला आहे, गैरहजर राहायला लागलेला आहे. यामुळे मुलाचं नुकसान होत आहे. अहो सर, याला आम्ही काहीच घरची कामं लावत नाही, दररोज त्याला शाळेत पाठवतो, परंतु हा शाळेत गैरहजर राहतोय, आमच्या हजेरीला तो नसतो. तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. शिक्षकांना जरा वेगळी संशय पलावतो. हा अभ्यासात कमी झालेला आहे, हा गैरहजर राहतो. आईवडील तर सांगतो हा दररोज येतो, आम्ही त्याला कामं लावत नाही. याच्यावर ते थोडे विचार करतात आणि काय करतात की शिक्षक त्याच्यावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतात. शाळेत आल्यानंतर त्यांच्याच गावातील काही प्रामाणिक मुलं होती, त्यांना सांगतात ह्या मुलावर लक्ष ठेवायला. त्यावेळेस काही प्रामाणिक मुले होते, त्यांनी काय करतात की त्या मुलाविषयी काही माहिती जमा करतात आणि शिक्षकांना सांगतात. शिक्षक त्या मुलावर लक्ष ठेवून रंगेहात पकडतात आणि त्याच्या घरी सांगतात आणि त्या मुलीच्या घरी सांगतात. परंतु त्या मुलगा आणि मुलगी यांचे घरची माणसं शिक्षकांनी सांगितले त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. आमची मुलं अशी नाहीच. आणि शिक्षकांना ओरडतात, तुम्ही आमच्या मुलांवर संशय घेतात असं सांगून त्यांना पाठवून देतात. शिक्षक थोडे विचार करतात, आपण त्यांच्या मुलांसाठी करतो, परंतु ह्या मुलांनी चूक करून सुद्धा आम्हालाच दोषी ठरवलं म्हणून शिक्षक दुर्लक्ष करतात. मुलगी 9वीत असते, मुलगा 10वीत असतो. या मुलांना समज घातली जाते, परंतु त्यांच्यात काहीही परिणाम होत नाही. कारण की रंगे हात पकडल्यामुळे मुलांना समज घातली जाते, त्यांना ओरडलं जात नाही. कारण की वेगळं विपरीत घडायला नको यासाठी प्रेमानेच त्या मुलांना सुद्धा सांगितलं जातं. परंतु मुलांमध्ये बदल होत नाही. आईवडिलांनी शिक्षकांना दोषी ठरवतात, शिक्षक निघून जातात, शिक्षक निर्णय घेतात यापुढे आपण यांच्या आईवडिलांना सांगायचं नाही असं निर्णय घेतात. परंतु एक शिक्षक त्याच्यातीलच असतो, तो स्वतः मनाशी ठरवतो आपण ही चूक करायची नाही, माझं कर्तव्य आहे या मुलांना सुधारण्यासाठी, हे माझं काम आहे या मुलांना सुधारवणे. म्हणून तो नेहमीच त्यांना उपदेश करत असतो, तरीसुद्धा त्यांच्यात काहीच फरक पडत नाही. एक दिवस पुन्हा शिक्षक लक्ष ठेवून राहतो आणि काय करतो,
त्या मुलांना बघतो आणि मुलांना बघितल्यानंतर तो त्याच्या आईवडिलांच्या घरी जातो आणि मुलीच्या घरी आणि मुलांच्या घरी त्यांच्या घरून घेऊन येतो आणि दाखवतो की तुमची मुलं कसे चुकतात. आज ही शाळेत आली नाही आणि हे रस्त्याला थांबून राहतात. आईवडिलांना खूप दुःख होतं, पश्चाताप होतो. आपण शिक्षकांना दोषी ठरवलं. तर बघा मित्रांनो, ही एक गोष्ट असं सांगायचं आहे की शिक्षक संशय घेतात किंवा नाही हे पहिलं काय केलं पाहिजे, सत्यता पडताळणी केली पाहिजे. कदाचित काही शिक्षक घेऊ शकतात, असं एकमेकांना बोलताना बघून असं मी सांगू शकत नाही. परंतु शक्यतो शिक्षक असं संशय घेणार नाही. काहीतरी चुकत असतील, काहीतरी घडत असेल तरच सांगणार. तर त्या पालकांना ही गोष्ट बघून ऐकून खूपच पश्चाताप होतो. शिक्षक सांगतो, मला वचन द्या, मी ह्या दोन्ही बालकांना, आमच्या दोन्ही मुलांना आम्ही मारहाण करणार नाही. त्यांना प्रेमाने समजू, त्यांचं पुढचं जे आयुष्य कसं बर्बाद होऊ शकतं हे आम्ही समजावू. शिक्षकांनी पुन्हा त्या मुलांना प्रेमाने घेऊन त्यांना समज दिली का तुमचं आयुष्य, भविष्यातलं आयुष्य तुम्ही कसं बर्बाद करू शकतात. परंतु शेवटी त्याची ती मुलगी, जीव गेलं तरी मी याच्याशीच लग्न करणार. मुलगा सांगतो, काही झालं, तुम्ही मला मारून टाकलं तरीसुद्धा मी त्या मुलीशीच लग्न करणार. परंतु शिक्षक आणि आईवडील त्यांना समज देत असतात की तुम्ही काय करा, अगोदर शिक्षण घ्या, त्याच्यानंतर तुमचं वय होऊ द्या. हा बालविवाह करणे हा गुन्हा आहे. तुमच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. तुम्ही दोघेही एकमेकांपासून थोडे अलिप्त राहा, एकमेकांना थोडे वर्ष विसरा आणि त्याच्यानंतर तुम्ही चांगलं शिक्षण घ्या, स्वतः जॉब मिळवा आणि त्याच्यानंतर काय तो निर्णय घ्या. परंतु ही मुलं काही ऐकायला तयार नसतात आणि ह्या मुलांना घेऊन शिक्षक शाळेत जातो. परंतु त्या मुलाचं 10वीचा सराव पेपर चालू होतात, परंतु व्यवस्थित गुण पडत नाही. तो विचार करू लागतो, मी आता पास होईन किंवा काय, मी नापास होईन अशी भीती त्याला वाटायला लागते. मुलीलासुद्धा वाटायला लागतं का मी 9वी पास होईन किंवा नाही. अशातच टेन्शन घेत दिवस ढकलत जात होते, विचार करत होते. अभ्यासात मन लागत नव्हतं. या विषयाचा अभ्यास करू का त्या विषयाचा अभ्यास करू, अशी दुवी मनस्थिती ह्या मुलामध्ये झालेली असते. त्या मुलीमध्ये सुद्धा ती टेन्शन घेऊन आजारी पडण्याची याच्यात येते का आता आपण कसं पास व्हायचं, मी नापास झाले तर माझ्या आईवडिलांचं काय, आईवडिलांना लोक दोषी ठरवतील, असं तिला वाटायला लागतं. बघता 10वीचा पेपर होतात आणि बघता ह्या मुलीचे सुद्धा पेपर होतात. ही मुलगी 9वीला नापास होते आणि ही मुलगी आणि आईवडील ह्या मुलीचे शिक्षकांना दोष देऊ लागतात की आमच्या मुलगी चुकली म्हणून शिक्षकांनी नापास केलं. असं गावभर आरकोट गोंगाट बॉम्ब उठवली, खोटी अफवा पसरवली. मग काही गावकरी होते, त्यांनी काय केलं, त्या मुलीचं पेपर तपासण्यासाठी बघण्यासाठी शाळेमध्ये येतात आणि विचारणा करतात मुख्याध्यापकांना का आम्हाला पेपर बघायचा आहे, मुलगी पास झाली का नापास. त्यावेळेस त्या गावकऱ्यांना पेपर बघून धक्काच बसतो. काय धक्का बसतो का त्या मुलीने काहीही पेपरामध्ये लिहिलेलं नव्हतं. तिला जाणीवपूर्वक कोणत्याही शिक्षकांनी नापास केलेलं नव्हतं आणि ती मुलगी नापासच होती. आणि नंतर हे गावकरी जाऊन पुन्हा तिच्या आईवडिलांना सांगतात, तुमच्या मुलीने पेपरामध्ये काहीही लिहिलेलं नाही, ती स्वतःहूनच नापास झाली, तिने काही अभ्यास केलं नाही. त्यानंतर 10वीचा बोर्डाचा पेपर झालेला असतात. 10वीचा बोर्डाचा पेपर लागतो, निकाल लागतो आणि काय होतं की तो मुलगासुद्धा 3 विषयामध्ये नापास झालेला लक्षात येतं
त्या मुलाच्या आईवडिलांना एवढं दुःख होतं की ते मुलाला काय सांगावं काही कळत नव्हतं. मुलगा टेन्शनमध्ये होताच का त्याला खूप दुःख होतं का माझी आयुष्यातली एक चूक ही भयानक मला भोवलेली आहे. मी 10वीला नापास झालो आणि नापास झाल्यानंतर आता आईवडिलांना गावकऱ्यांना मी काय सांगू या टेन्शनमध्ये जीवन जगत होता. बघता बघता तो सुद्धा 10वी नापास झालेला लक्षात येतं. तर बघा मित्रांनो, शालेय जीवनात 2 दिवसाची मजा हे चुकून 2 दिवसाची ही मजा असते, परंतु हा मुलगा 10वी नापास होऊन ती मुलगी 9वी नापास होऊन आयुष्यभराची सजा तिला भोगण्याची वेळ आली. त्यानंतर ही मुलं काय झाली मित्रांनो, शेतावर काम करू लागली. ती मुलगी शेतावर काम करायला लागली आणि हा मुलगा काय करायला लागला, दुसऱ्याच्या मजुरीने काम करायला लागला. गावामध्ये कोणाचे इथं काम भेटेल, शेतीचं काम असो किंवा इतर बांधकामाचं असो, अल्पमजुरीत ही काम करायला लागले. हुशार मुलगा असून सुद्धा त्याला या परिस्थितीला जावं लागलं. बघ तर मित्रांनो, आपली ग्रामीण भागातील मुलं हे नापास झाल्यानंतर शाळा सोडून देतात. तर पालकांना सुद्धा एक विनंती आहे, काहीतरी एखादी चूक होते किंवा अभ्यास न केल्यामुळे आपली मुलं नापास होतात. ही नापास जर झाली तर त्यांना योग्य मार्गदर्शन करून पुन्हा शाळेमध्ये पाठवा, त्यांना शिकू द्या. कारण की काय होतं का मित्रांनो, हे शालेय जीवनातले हे 2 दिवसाची मजा असते. हे आराम करणे, आराम तो हराम आहे असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, आराम करून आयुष्य बरबाद करू नका. शालेय जीवनात ही 2-3-10 दिवसाची मजा असते, परंतु आयुष्यभर मरे तिथपर्यंत आपल्याला असे भोग येऊ शकतात की आपल्याला मोलमजुरी अल्प पगारात काम करून, अल्पमजुरीत काम करून आपलं आयुष्य आपण उद्ध्वस्त करत असतो. तर मित्रांनो, या शालेय जीवनात तुम्ही काय करा, व्यवस्थित अभ्यास करा, शिक्षण घ्या. कारण की माणूस हा नेहमी शिकतच असतो, परंतु नवीन गोष्टी शिकून काहीतरी आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. आणि ह्या मुलाचं आणि मुलीचं आयुष्य बरबाद झालं. त्यानंतर ही मुलगी दुसऱ्यासोबत लग्न करून जाते, तो मुलगा दुसऱ्या मुलीसोबत लग्न करतो. दोघेही मोलमजुरीच करतात. दोघांनी एका चुकीमुळे त्यांचं आयुष्य बरबाद केलेलं असतं. म्हणून म्हटलं जातं 2 दिवसाची मजा आयुष्यभराची सजा. तर मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, पुढे पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी मनापासून ऐकली म्हणून पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आता आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.